महाराष्ट्रामध्ये संतांची मांदी आळी पाहिली तर प्रत्येक संतांचा अधिकार वेगवेगळा आहे. आवलिया संत प्रत्येक भागात गेलात, प्रत्येक पंचकृषीत गेलात तर वेगवेगळे साधू संत आहेत. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. आपण जर पाहिलं श्री संत सेदाजी महाराजांचा अधिकार पाहिला, तुम्हाला जेवढं माहिती तेवढं मला माहिती नाहीये, पण तरी सुद्धा सांगू, ज्या संतांच्या संगतीमुळे भगवान परमात्माची प्राप्ती होते, ज्या संतांच्या आशीर्वादामुळे, ज्या संतांच्या कृपा आशीर्वादामुळे कित्येक लोकांचं जीवन बदलून गेलंय. कारण आवलिया संत मनामध्ये जी संकल्पना येईल ती संकल्पना पूर्ण होते, पण कधी अंतःकरणात श्रद्धा असावी. कारण साधू संत कायम सांगत असतात, आमच्या जवळ यायचं असेल तर मनामध्ये अंतःकरणात श्रद्धा, निष्ठा, भाव, भक्ती आणि प्रेम जाग ठेवून या. कारण तुमच्या मनामध्ये श्रद्धा, निष्ठा असेल तर आम्ही भगवान परमात्माला समर्पण केलंय, आम्ही आमच्या अंगाला राख लावलीये. मनामध्ये जर चांगली भावना, श्रद्धा, निष्ठा ठेवून याल तर तीच राख तुमच्या कपाळी लागेल, तुमचं जीवन बदलून जाईल. पण मनामध्ये जर का कपट, द्वेष भावना घेऊन आमच्या जवळ याल तर तीच राख तुमच्या अंगाला लागेल आणि तुमच्या आयुष्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहत. त्यासाठी संतांच्या जवळ यायचं कसे आपण ठरवायचं आहे. संतांचा प्रत्येक अधिकार पहा. वारकरी संप्रदायामध्ये विचार केला जातो, संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवी रचेला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार, जनार्दन एक नाथ खांब दिला भागवत, तुका झाला सेकळस, भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकविती ध्वजा आणि निरूपण केले ओझा. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. म्हणून महाराष्ट्राच्या मातेला म्हणतात, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश. जेथे हरिचे दास जन्म घेती, जेथे हरिचे दास जन्म घेती, जेथे हरिचे दास जन्म घेती, जेथे हरिचे दास जन्म घेती. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. धर्म धर्म जाता झाला नारायण, नारायण धर्म धर्म जाता झाला नारायण. नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीत अनेको संत मंडळी आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. कोणी वारकरी संप्रदायाचा पाया आहेत, कोणी खांब आहेत, तर कोणी कळस आहेत. पण वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक संतांचा अधिकार पाहत असताना या महाराष्ट्राच्या मातीला 3 जणांचं फार मोठं योगदान आहे. 3 सजावत देशको, सती संत और शूर, 3 लजावत देशको, कपटी, कायर आणि क्रूर. सगळ्यात मोठी जबाबदारी कोणाची असेल तर ती महिला मंडळांची असते. तुम्ही पहा, कधी कधी महिला मंडळांची सगळ्यात मोठी जबाबदारी का, आईनं संस्कार देण्याचं काम करायचंय, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचंय. महिला मंडळाकडे मोठी जबाबदारी का दिलेली आहे. आज जर परिवारामध्ये, प्रपंचामध्ये, संसारात जर विचार केला, 99% संसार हा प्रत्येक बाईच्या हातात असतो. ऐकताना माझं बोलणं कळतंय तुम्हाला, मध्ये मध्ये असं करत राहा, नाहीतर असं करत राहा, म्हणजे मला कळेल तुम्हाला कळतंय म्हणून. 99% संसार हा प्रत्येक बाईच्या हातात आहे. का, घरातला माणूस बिघडला त्याला जागेवर आणण्याचं काम बाई करते, पण घरातली बाई बिघडली तर संसाराचं वाटोळं व्हायला वेळ लागत. त्यासाठी घरातली बाई संस्कारी असावी. लहान लेकरू जन्माला आलं तर सगळ्यात पहिले लेकराचा गुरु कोण आहे, महिला मंडळ, आई असते. बरोबर, बोलावं कसं, वागावं कसं, चालावं कसं, सगळ्या गोष्टी आई शिकवते. तुम्ही पहा, आईने संस्कार दिले पाहिजेत, पण योग्य वेळेमध्ये. लेकरू लहान आहे तोपर्यंत संस्कार, एकदा का लेकरू कानाच्या वर गेलं आपल्याला घराच्या बाहेर काढतं, परत संस्कार देणं शक्य आहे. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, क्षेत्र कुठलंही असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये योग्य ठिकाणी जर पोहोचायचं असेल तर भाविविन देव नकळेनी संदेह आणि गुरुविन अनुभव कैसा कळे. का, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देवा दुजा पाहता नाही त्रे लोकी. जीवनामध्ये गुरु करणं फार महत्वाचं आहे.
ज्या दिवशी गुरु कराल त्या दिवशी माणसाचा दुसरा जन्म आहे. ज्या दिवशी गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण कराल त्या दिवशी माणसाचा दुसरा जन्म आहे. सद्गुरून गुरु करणं किती महत्वाचं आहे सांगू तुम्हाला. मनुष्य देह धारण करून आल्यावर माणसाने एकदा तरी गुरु करावेत. गुरु केलेत का तुम्ही? सद्गुरू केलेत का? हातवरती करा. कोणी कोणी केलेत? हा, गुरुमंत्र घेतला असेल. मग गुरुमंत्र घेतला का? या कलियुगामध्ये ओरिजिनल गुरु सापडणं सुद्धा कठीण गोष्ट आहे. कशामुळं? या कलियुगामध्ये सध्याच्या काळात गुरुला सुद्धा असं वाटतं की माझ्या शिष्यानं देवापेक्षा सुद्धा मोठा फोटो माझाच देवघरात लावला पाहिजे. खरंय का खोटंय? वाटतं की नाही? गुरु कुणाला म्हणतात? जो भगवान परमात्माची प्राप्ती करून देण्याकरिता जो मध्यस्थी करतो तो आपला गुरु असतो. त्यांनी फक्त योग्य मार्गावरती वाटचाल करण्यासाठी आपल्याला उपदेश करत राहावं, आपल्याला मार्गदर्शन करत राहावं, आपल्याला त्यांनी योग्यच विचार शिकवत राहावेत. योग्य वेळेत संस्कार देणं हे प्रत्येक आईचं कर्तव्य आहे. कारण स्त्री शक्ती सर्वसामान्य भगवतीचे खूप मोठे उपकार आहेत. का? भगवान महादेवाचं नाव जर पाहिलं, शला वेलांटी, शिव वेलांटी म्हणजे शक्ती मातेचं प्रतीक आहे. वेलांटी काढली तर खाली काय उरतं? वेलांटी काढली तर खाली काय उरतं? शव. शव म्हणजे काय? प्रेत. त्याला मराठी भाषेत मड म्हणतात. कीर्तनाकरिता आलायत पण चालत येण्याची लागते ती शक्ती. कीर्तन श्रवणाची लागते ती शक्ती. डोळ्यानं भगवंताचं रूप पाहण्याची लागते ती शक्ती. संतांनी वर्णन केले, या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. भगवतीचे खूप मोठे उपकार आहेत. या देवी सर्वभूतेषु बुद्धी रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. भगवतीचे का उपकार आहेत? स्त्री शक्ती सर्वसामान्य नाहीये. ती भगवती माता आपल्या घरामध्ये जर अन्नपूर्णा म्हणून आली ना तर आपल्या पोटातील आग शांत करण्याचं काम करते. म्हणून माता माऊलीनं तुम्हाला सांगत असते की कधीतरी स्वयंपाक करत असताना देवाचं भजन केलं पाहिजे. रामकृष्ण हरी म्हणा, ओम नम शिवाय म्हणा, नाही तर राम राम म्हणा, पण काहीतरी म्हणा. कारण जो स्वयंपाक केलेला आहे तो अन्न राहत नाही, तो प्रसाद होतोय. आणि घरातला जो व्यक्ती तो प्रसाद खाईल ना कधीच त्यांची बुद्धी वाईट मार्गाला जाणार. मग अडचण आहे का काही? बरं मला सांगा, काम कुठलंही करा, कोणतंही काम करत असताना तोंडाचं काही काम आहे का? मग तोंडानं देवाचं भजन करू शकतो की नाही आपण? स्वयंपाक करत असताना का देवाचं भजन करावं? तो प्रसाद राहतो. भगवान परमात्माचं नामस्मरण. तुम्ही अन्नपूर्णा आहात. ती भगवती माता घरामध्ये रेणुका म्हणून आली तर घरातील रोगराई नष्ट करते. तीच भगवती माता आपल्या घरामध्ये धनलक्ष्मी म्हणून आली तर धनदान करण्याचं काम करते. आणि तीच भगवती माता आपल्या घरामध्ये जर सरस्वती म्हणून आली तर जीवन जगण्याचं ज्ञान प्रदान करून जाते. म्हणून संतांनी वर्णन केलंय, हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून ये, हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून ये. करी घेऊन यावेना, करी मंजुळ गायना, करी घेऊन यावेना, करी मंजुळ गायना. सभेमध्ये असून शारदे, मयुरावरती बसून ये, हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून ये. हंसावरती बसून शारदे, गरुडावरती बसून. हंसावरती बसून शारदे, गरुडावरती बसून, मयुरावरती बसून. भगवती मातेचे खूप मोठे उपकार आहेत. स्त्री शक्ती सर्वसामान्य नाही. म्हणून आईनं संस्कार द्यायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचं आहे. महाराष्ट्राच्या मातेला खूप मोठं योगदान आहे. 3 जणांचं आहे. पण प्रत्येक संतांचा अधिकार पाहिलं तर प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. कोणी वारकरी पांडुरंगाला भेटण्याकरिता पंढरपूरला गेलेत, पण काही वारकऱ्यांसाठी कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी,
श्री संत सावता महाराजांनी मात्र पांडुरंगाला स्वतःच्या मळ्यामध्ये शोधलेला आहे. आपापल्या पद्धतीने भगवान परमात्माचं नामस्मरण केलंय. म्हणून तरी जगाच्या मालकानं सुद्धा ज्यांच्याकडे कुठल्याच गोष्टीची मागणी केली नाही, भगवान परमात्मा आग्रह करतोय, नामदेव महाराज काहीतरी मागा. मागितलं काय? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. जे तुमचे दास म्हणून जीवन जगतात त्यांना अकल्प आयुष्य द्या. एकनाथ महाराजांना सांगितलं तुम्ही मागा. काय मागितलं? हे चिदान देवा माझे मन लागो तुझे चरणी. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं मागण्याचे असं पाही मुखाकडे. तुकोबाराय सांगतात माझ्या वडिलाची मेरा सेगा देवा तुझी चरण सेवा साधा वया किंवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. देवा मागणं हा विषय माझ्या परंपरेत आणि पिढीतच विषय नाही. मागणं काही मागणे हे अमानुचित, वडिलांची रीत. उचित मागणं कुठलं, अनुचित मागणं कुठलं? माता माऊल्यांनो, दरवर्षी मकर संक्रांत आल्याच्या नंतर प्रत्येक बाईनं मालकाकडे 2000ची साडी मागणं उचित मागणं की अनुचित मागणं आहे? नाही बोलल्या तर शेजारणीची शपथ. उचित मागणं की अनुचित मागणं? साहजिक आहे की नाही? साडी संक्रांतीला साडी मागणं साहजिक गोष्ट आहे. पण त्याच बाईनं दरवर्षी पेरणीच्या वेळेला 5 तोळ्याचा नेकलेस मागणं नाही का? वाल्या पोकाने आणायला पाहिजे तेव्हा मागून चालेल का? आहे ते दागिने गहाण ठेवावे लागतात, बियाणाची सुविधा करावी लागते. तेव्हा धन सोनं आपण मागू शकत नाही. पण उचित मागणं कुठलं आहे? जेव्हा उत्तरेच्या गर्भावरती अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र सोडलं, भगवान परमात्माला टाहो फोडला, देवात खूप दाह होतोय. जगाच्या मालकानं सूक्ष्म रूप धारण केलं, आतमध्ये प्रवेश करून उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं. तिथून पुढे कुंती आत्याला समजलं की माझ्या पांडवांचं रक्षण करणारा तूच आहेस. 100च्या पैकी एकही नाही राहिला, माझ्या 5च्या पैकी एकाच्याही केसाला धक्का नाही लागला, माझा वंश सुद्धा तुझ्याच मुळे जिवंत आहे. देवा जगाच्या मालकानं सांगावं आत्या अगं अशी रडू नको, काहीतरी माग, काहीतरी माग म्हटल्याबरोबर कुंती आत्या सांगते देवा ज्या सुखात तू आमच्या जवळ नाही ते सुखच नको, अखंड आमच्यावरती संकट दे. मागितलं नाही तरी कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी. 36 वर्षे एकनाथ महाराजांच्या घरी कावडीनं पाणी वाहलंय. मागितलं नाही तरी जगाच्या मालकानं चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. भगवान परमात्मानं दास म्हणून काम करावं. कधी? शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, किंवा थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळात याला. अंतकरणातला भाव शुद्ध असावा. माता माऊल्यांनो, भगवान महादेवाची उपासना करताना तुम्ही सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाता का? 1 लोटा जल सब समस्या का? शिव केला शोके वासी दोली दारो के राजा, शंकर संकट हरना हो भोले बाबा, शंकर संकट हरना. तेरे केला शोका अंत न पाया, तेरे केला शोका अंत न पाया, अंत बेअंत तेरी माया हो भोले बाबा, अंत बेअंत तेरी माया. शिव केला शोके वासी डोली दारो के राजा, शंकर संकट हरना. महादेवाची उपासना करताना जाताना सोमवारच्या दिवशी मंदिरात जाऊ नये मताची मी नाही. महादेवाच्या परिवारामध्ये कोण कोण सदस्य आहेत? पहिले भगवान भोलेनाथ, दुसऱ्या पार्वती माता, तिसरे कार्तिक महाराज, चौथे गणपती बाप्पा. बरोबर. महादेवाचं वाहन काय? कोण म्हणलं? घोडा. काय वाहन आहे महादेवाचं? पुरुष मंडळ. काही कर्ज आहे का तुमच्यावर? लय लोड मध्ये बसले तुम्ही, तोंडावर गवऱ्या फुटल्यागत. टेन्शन घेऊ नका लय. महादेवाचं वाहन काय? नंदी. पार्वती मातेचं वाहन कोण म्हणलं? हत्ती. काय वाहन आहे? सिंह. बरोबर. हा. कार्तिक महाराजाचं वाहन मोर. गणपती बाप्पाचं वाहन उंदीर. आता मला सांगा, या परिवाराचं जर वर्णन केलं, या परिवाराचं वर्णन केलं, भगवान महादेवाच्या नंदीला पार्वती मातेच्या सिंहानं पाहिलं तर ते रामकृष्णारी म्हणाल का? बोला ना. पण तरी त्यांच्या परिवारात भांडण झालेलं आपल्या कानावरती कधी आलंय का? विसंगती पूर्ण परिवारात. का भांडण नाही? या परिवाराचा रिंग मास्टर गणपती बाप्पा आहे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी, विघ्नाच्या वार्तेचं निवारण करणारं गणपती बाप्पा.
उंदीर म्हणजेच उद्योग. मग ज्या परिवारामध्ये गणपती बाप्पाचं पूजन केलं जातं त्या परिवारात अखंड धनलक्ष्मी नांदत राहते. कायम ते घर सुखी समाधानी आणि आनंदी असतं. सांगण्याचं तात्पर्य आहे, महादेवाच्या मंदिरात एक बाई कोणी कोणी 1 तास बेल वाहतं, कोणी कोणी 2 तास वाहता की नाही. वाहू नये मताची मी नाही बरं, हे माझे विचार नाही. तुम्ही 2 नाही, तुम्ही 4 तास पूजा करा. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. त्या महादेवाच्या मंदिरात महादेवाला 4-4 तास पूजा केली आणि घरच्या महादेवाने जर भाकरी वाचून डोळे पांढरे केले तर जमतील का? बोला ना. प्राप्ती होईल का त्या भगवंताची? याकरिता काय असावा? अंतकरणातला भाव शुद्ध असावा. भगवान राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सुंदर वर्णन करतात पहा. म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवाशाने पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. हो म्हणे नाही भाव म्हणे आई देवा टाळी मला जा. पाव. म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवाशाने पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. हो दगडाचा देव त्याला वडराचा भ्यो, हो दगडाचा देव त्याला वडराचा भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भ्यो. सोन्याचा चांदीचा देव त्याला चोराचा भेव, हो लाकडाचा देव त्याला अग्नीचा भ्यो, हो लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव, हो मातीचा देव त्याला पाण्याचा भ्यो. देवाशाने पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही र. हो म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवाशाने भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे. भाजीपाला नाही र. अंतकरणातला भाव शुद्ध असल्याशिवाय देवाची प्राप्ती कधी होत नाही. भिल्ल कुळात जन्माला आलेली शबरी माता, पण अंतकरणातला भाव शुद्ध आहे म्हणून भगवान परमात्मानं शबरी मातेची उष्टी बोरं खाल्ली आहेत. तुमच्याकडे किती गाड्या, किती बंगले, तुम्ही किती श्रीमंत आणि किती पैशावाले, घेणे देणे नाही भगवंताना. अंतकरणात तुमचा भाव किती शुद्ध हे महत्वाचं आहे. कारण श्रीमंताच्या घरचं दुर्योधनाकडचं भगवान गोपाल कृष्णानी पंचपक्वानाचं भोजनाचं ताट सोडलंय आणि विदुरागरच्या बडे बडे मंदिर कोण्या काम के भावगर नाही होवी. चल विदुरागर. विदुरागरच्या बक्षोनी वाह. कन्या परमानंदी झाला. मनमोहना मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, नंदाचा बेला. मनमोहना मुरलीवाला. अंतकरणातला भाव शुद्ध असावा. वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक संतांचा विचार करा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे वारकरी संप्रदायाचं नाक आणि वारकरी संप्रदायाचा कळस आहे. मंदिर किती सुंदर असू द्यात, महिला मंडळ मंदिर, मंदिराची सुंदरता असते मंदिराच्या पातूर, मंदिराच्या कळसावरून. बरोबर. तुम्हाला काय टेन्शन आहे का? काय मालकासोबत भांडण करून आल्या काय? काय तुम्ही माझ्याशी बोलायला काय अडचण आहे तुम्हाला? मंदिराची सुंदरता मंदिराच्या कळसावरून. हा, तशी माणसाची सुंदरता माणसाच्या नाकावरून. नाकाला शेंडा असेल तर किंमत नाही, तर पातूरमध्ये लोक म्हणतात काय नकटं ना घेऊन बोलता. तुम्ही पहा ना, साधी मुलाला मुलगी जरी पाहायची असेल तरी महिला मंडळ म्हणतात पापाचे पप्पा पप्याला पोरगी पाहायला जा, पण अगोदर नाका डोळ्यात पहा. तुमच्याकडे पाहतात का पोरी? पातूर भेटतात का? तुमचे तोंडच सांगतात मला तुमच्या पोरायचे राहिलेत म्हणून. आशे उदास बसत लग्नच होईना. आणि ज्यांचे रखडले त्यांचं तर अवघड आहे. परदिवशी एका पोराची तारीख काढली, नेमकी सुपारी फुटायची. सुपारी फुटायची आणि तारीख काढायची, तर त्या टायमाला पोराच्या सासूबाईनं पोरग पाहिलं, ती म्हणली याला पोरगी द्यायची नाही.
पोरीचा बाप म्हणला अगं 1.5 लाख रुपये पगार आहे पोराला, 50 एकरचा मालक आहे, पातूरमध्ये 3 मजली बिल्डिंग आहे पोराची. ती म्हणली भिकाऱ्याला पोरगी देईल पण याला द्यायची नाही. अगं झालं काय? तुम्हाला माहित नाही म्हणे पप्याचा बाप, तुम्ही इकडे या. झालं काय नेमकं? तुम्ही इकडे म्हणे तुम्हाला माहित नाही. अगं झालं काय नेमकं? तुम्ही इकडे म्हणे पप्याचा बाप, तुम्हाला माहित नाही. तुम्हाला माहित नाही म्हणे पप्याचा बाप. अहो हे मला पाहायला आलतं. तेव्हापासून राहिलं होते सांगायचंय मला. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे. एकीमेकीच्या नाकाकडे पाहू नका आणि कीर्तन संपेपर्यंत माझ्या नाकाकडे काय लक्ष देऊ नका. शेंडा असेल तर किंमत. बाई काळी सावळी का असाना पण नाका डोळ्यात चांगली असावी पहा. बरोबर की नाही? आपल्या पातूरमध्ये एके बाईची एवढी एवढीचं नाक आणि बोली मोठी नथ नाकात घातली. मालकाला म्हणते पप्याचा बाप कशी दिसते? आता मालकाला माहिती अख्ख्या पातूरमध्ये आपलंच भूते. तरी सांगत पप्याची माय अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही. आणि पुरुष मंडळीला कायम सांगत असते घरातली भांडे आपटायची बंद व्हावं आणि भांडणं बंद व्हावं असं वाटत असेल तर महिने 15 दिवसाला कधी कोणाला बायकोचं कौतुक करी जा. दिवसभर किती दमलेली असू द्या, संध्याकाळच्या टायमाला एकच म्हणायचं पप्याची माय आज चांगली साडी घातली, चांगली दिसायला लागली. नाही तुम्हाला तुपातला शिरा आला तर परत मला फोन करा. पण कधी कौतुक केलं तर कौतुक कधी करावं हे समजायला हवं, नाही तर रॉंग नंबर लागायला नको. एकदा म्हटलं बहादरला कौतुक करा. रोज झोपेतून 10 वाजता उठायचं. आज पहाटे 5 ला उठलं. रोज 12 वाजता जेवायचं. सकाळी 8 वाजता जेवायला बसलं. त्याच्या डोक्यात एकच ताई 25 वर्ष झालं लग्नाला, रोज घरातले भांडे आपटते तरी म्हटलं भांडणं कशामुळे होते. घरी गेलं सकाळी 8 वाजता बायकोला म्हणे पप्याची माय अगं जेवायला वाढ. ती म्हटली अजून आंघोळच राहिली म्हणे माझी तुम्हाला जेवायला. तीड ताट दिलं, भाजी पोळी दिली. आता तिने भाजी खाऊन तर पावा की नाही त्याने. अशा हातात घास घेतला. बायकोला म्हणतो पप्याची माय काय दोडक्याची भाजी केली घेतो? काय 1 नंबर भाजी बने. खायच्या आधी समजायला लागलं म्हणे काय चव आहे तुझ्या हाताला. अख्ख्या पातूरमध्ये अशी दोडक्याची भाजी कोणाला जमायची नाही. काय भाजी दोडक्याची करावं फक्त तू आणि भाजी खावा दोडक्याची फक्त तुझ्या हातची. ही किचन मध्ये गेली बेल घेऊन आली. पप्याचा बाप म्हणे 25 वर्ष झाला रोज सकाळ संध्याकाळ तुम्हाला भाकरी करून खाऊ घालते. कधीच माझं कौतुक नाही केलं पप्याचा बाप, पण आजच शेजाऱ्याच्या गंगूकून भाजी आणली तर काय कौतुक चाललंय म्हणे तुम्ही. असा रॉंग नंबर लागायला नको आपला. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे. बाई किती सुंदर असू द्या. काय करावे ती 32 लक्षाने, नाक नाही त्याने वाया गेली. नाकाला शेंडा असावा माता माऊल्यांनो. नाकाला शेंडा असावा, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. रेंज मध्ये राहा म्हणजे कळेल तुम्हाला. नाकाला धार असावी फक्त, नाही तर काही जणांना पाहतो मी 12 महिने पाऊस काळा. वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे तुकोबराय आहे. तुकोबरायांचा अधिकार. माझी मज झाली अनवरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा. छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, माझी मज झाली अनवरवाचा, माझी मज झाली अनवरवाचा. तुकोबरायांचा अधिकार. तुकितातून लेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. अनुरेनी तोकडा तुका आकाश एवढा, किंवा तुका राम नाम घेता कापेयम. जगद्गुरु तुकोबाराय साधू संतांना सांगतात, संत महात्मा मंडळींना तुकोबाराय सांगतात त्रैलोक्यामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव, प्रत्येकाला भय म्हणजे भीती आहे. तुम्ही पहा, रूपवान असेल तर म्हातारपणाची भीती आहे. सौंदर्य किती दिवस टिकतं माता मौल्यांनो? जोपर्यंत तरुण आहात तोपर्यंत. बरोबर की नाही? जसं 2-2.5 वर्षाचं लेकरू गुटगुटीत दिसतं, गोंडच दिसतं, तसंच तेच लेकरू 80 वर्षाचं झाल्यावर तसंच दिसतं का? तुमच्या आमच्यात बदल होतो पहा. सौंदर्य असेल तर म्हातारपणाची भीती आहे. धनवान असेल तर चोरट्यांपासून भीती आहे. बलवान असेल तर त्याच्या दुश्मनापासून त्यालाही भीती आहे. गुणवान असेल तर त्याला सुद्धा त्याच्या दुश्मनापासून भीती आहे. मनुष्य जीव असेल तर त्याला सुद्धा काळापासून भीती आहे. पण तुकोबाराय सांगतात, जे अखंड भगवंताचे दास म्हणून जीवन जगतात त्यांना त्रैलोक्यामध्ये भीती नाही. अभंगाचं पहिलं चरण. अम्मा हरीच्या दासा काही, अम्मा हरीच्या
पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. जे अखंड भगवान परमात्माचे दास म्हणून जीवन जगतात त्याला मात्र भय म्हणजे भीती नाही. तर दास होण्यासाठी काय करावं लागेल? वारकरी व्हावं लागेल. आणि वारकरी होण्याचं पहिलं लक्षण सांगितलंय, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ असावी, भाळावरती चंदनाचा टिळा असावा आणि अंतःकरणामध्ये संतांविषयी कळवळा असावा. मनुष्य देह धारण करून आलायत माणसाने एकदा तरी माळ घातली पाहिजे. इथं कोण कोण माळकरी हा प्रश्न विचारणार नाही, पण ज्याच्या गळ्यात माळ तो होय होय वारकरी पाहे पाहे रे. आणि मनुष्य देह धारण करून आल्यावर प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी पंढरीशी जारी आल्यानं संसारा दिनाचा सोयारा पांडुरंगा वाट पाही उभा सगळ्या जणी म्हणा. जोरात म्हणा, माझ्या कानावर आवाज आला पाहिजे. वाट पाही उभा भेटेची आवडी. नाही म्हटलं तर शेजारण्याची शपथ. वाट पाही उभा भेटेची आवडी. काय गोड आवाज आहे तुमचा. नाही, अजून नंतर पुढे पुढे जरा जोरात आवाज निघल. एकदा तरी पंढरपूरची वारी करायची. गळ्यात पवित्र तुळशीची माळ असावी. मनुष्य देह धारण करून आल्या एवढ्या सहजासहजी आपल्याला मानवाचा जन्म भेटत. 84 लक्ष युनीचा फेरा फिरून आल्यावर जेव्हा पाप पुण्य समान होईल तेव्हा मानवाचा जन्म आहे. उपजेते नासे नासेले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. कारण तुम्ही पहा म्हणून तर याच देही गडे देवाचे देवी दिला देह मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में न गोल रे अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नाही कभी नाही कभी नाही रे. परत भेटेल की नाही सांगता येत नाही. आयुष्यभर भगवान परमात्माचा दास म्हणून जीवन जगलेत वारकरी त्याला म्हणतात ज्याच्या गळ्यात अखंड पवित्र तुळशीची माळ आहे आणि मुखामध्ये भगवान परमात्माचं नामस्मरण. प्रत्येक इच्छा मनोकामना संकल्पना भगवान परमात्मा पूर्ण करतात. ज्यांच्या संकटाचं निवारण केलंय पण अखंड दास म्हणून जीवन जगल्या त्यांचं नाव ओव्या गाऊनी स्वरात दासी दळण दळीले सख्याशी हरी आळ चोरीचा क्या बात है. खरंच गोड आवाज आहे मावशी तुमचा. असं वाटायला लागलं मला तुम्हाला एका टेम्पोत भरावून रोज कीर्तनाला घेऊन फिराव. तुमच्यामुळे म्हटलं माऊली हे एवढं मस्त कोरस करतात. विठाल विठाल हला 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 संत जनाबाईंनी रोज पहाटेच्या वेळी उठावं जाता झटकून घ्यावं. जात्यावरती म्हणायच्या सुंदर माझे जाते गा फिरते बहुतूके ओव्या गाऊ कौतुके तू हे रे बा विठ्ठला. जगाच्या मालकाला हे रे बा विठ्ठला म्हटलं की भगवान परमात्मा जनाबाईंना झोपडीत दळण देऊ लागण्याकरिता. पण तिकडे काही वारकरी पंढरपुरात काकडा करायचे. उठा पांडुरंगा प्रभात समय पातला वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी कवाडा आडोनी पाहता ती जगजिठी वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. जगाच्या मालकाला पाहिलं तर विटेवरती भगवंत नाही शोधाशोध चालू झाली. आले जनाबाईंच्या झोपडीमध्ये. जणी अगं नको ना देवाला बोलवत जाऊ. दुसऱ्या दिवशी सनाबाई बोलवत नाही. 4 दिवस झाले 8 दिवस झाले भगवान परमात्मा आले जणे का बोलवत नाही मला. देवा माझा अपमान मी झालेला सहन करेल पण या जगाच्या मालकाचा अपमान नाही सहन व्हायचा. देव म्हणतात तू किती वेळी म्हणे मला काही एकच रूपे अनंत वेशे दुसऱ्या रूपात बोलो. दुसऱ्या दिवशी संत जनाबाई म्हणत नाहीत जात्याच्या मुखी घास घालते. संत जनाबाई म्हणत नाहीत अजिबात सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके. दुसऱ्या दिवशी संत जनाबाईंनी काकड्यात सुंदर वर्णन केलेलं आहे पहा.
जगाच्या मालकाला बोलवलं पण ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई. माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा. चंद्रभागा. ये गा विठाबाई. जगाच्या मालकानं सुद्धा बाईचं रूप धारण केलंय. सुंदर बाईचं रूप धारण करून भगवान परमात्मा जनाबाईंना जात्यावर. पण पहिल्या काळात बाई लवकर उठायची. पहा किती वाजता? पहाटे 3ला. पुण्यात माझं कीर्तन होतं. एके बाईला म्हटलं ताई ब्रह्ममुहूर्त किती वाजता? ती म्हणे पहाटे 9 वाजता. कशाच सांगू नये. पहिल्या काळात बाई लवकर उठायची 2:30-3 वाजता. सकाळी 6 वाजेपर्यंत एक बाई 5-5 पायली दळण दळायची. रुपया एवढ्या कुंकूवाल्या म्हाताऱ्या आजीबाई बऱ्याच जण इथे नाटीवाल्या आहेत. माझी आजी सुद्धा रुपया एवढं कुंकू लावते. एक बाई किती 5-5 पायली दळण दळायची. आणि जात्यावरच्या पिठाच्या दळलेल्या भाकरी आणि त्याचबरोबर चुलीवरती भाजलेल्या भाकरी. मला खरं सांगा आजीबाई इथं बऱ्याच जणी आहेत पहिल्या काळातल्या. आजीबाई चुलीवर केलेल्या भाकरी किती फुगायच्या माय? भाकरी करता ना तुमच्याकडं? भाकरी करता का? चुलीवर केलेल्या भाकरी किती फुगायच्या? आता भाकरी करणाऱ्या फुगतात. फुगलेल्या भाकरी पाहायला भेटत नाही अजिबात. पहिल्या काळात काळ वेगळा होता. माणसं सुद्धा दिप्पाड राहायचे. जातेवरती दळलेल्या पिठाच्या भाकरी माणसं भाकरी खायची. तुम्हाला सांगते एक माणूस एका टायमाला 5-5 पाचून खायचा. 5 भाकरीचा एक पाचून 5 25 भाकरी एका टायमाला खायचा. आता करूच मरल. आताच जर पाहिलं तर दिवसभर एकच चपाती खातं. एवढे हातपाय आणि बलीमोठी डेअरी. माई म्हणती महावाग. कशाचं वागण? पहिल्यासारखी माणसं सुद्धा पाहिलं नाही राहिले. काय मुली होत्या. मुलगी असावी पण संत जनाबाई सारखी अखंड भगवान परमात्मा दास म्हणून जीवन जगल्यात. आताच्या एका बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना. नवरा गोदाड्यात. बायकोने केलं चालू. पाटेच्या ग पारामंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगा, उठ गोदाड्यातल्या सोंगा. आताचे गाणे संत जनाबाई म्हणतात तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही गुणे, माया बापा काही नाही गुणे. जगाचा मालक झोपडीमध्ये. पण जेव्हा जगाच्या मालकानं संत जनाबाईला पाहिलं, लोकांनी सोडावरती देण्यात आलं. पण सोडाचं पाणी केलंय भगवान परमात्मानं. का? आम्हा हरीच्या दासा काही 5 वर्षाच्या लेकराला सुद्धा जर पाहिलं, लहानपणापासून नारायणाचं भजन केलं तरी श्रीचेत करण्यात येईल. देव आहे कुठे कुठे नाही ते विचारा. विठ्ठल जळी स्थळी भरला सर्वागटी राम, देहा देक देवनाटाला नाना परी, भरुणी उरला चराचारी, देव नटला नटला नाना परी. दरीत लोटण्यात आलं, हत्तीच्या पायाखाली दिलाय, उकळलेल्या तेलाच्या कढाईत टाकलं. स्वतःच्या आत्या होलिका मातेला मांडीवरती भक्त प्रल्हादाला ठेवून अग्नीत बसवण्यात आलं. पण कुठलाच परिणाम. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही ते लोक अखंड भगवंताचे दास म्हणून जीवन जगले. त्याच्या पुढे सांगू, 5 मुलाच्या पैकी एकही मुलगा जिवंत नाही राहिला. पांडवांची मुलं. ज्यावेळेला अश्वत्थाम्यानं धडापासून मस्तक बाजूला केलं,
पण ज्या वेळेला उद्धवानं सांगितलं देवा अरे आपलं ते आपलं असतं परक ते परक असतं, भगवान परमात्माला करून दाखवण्याची सवय होती. एक दिवस विसर पडला असं लक्षात आलं, चाल म्हणे द्रौपदीकडे. सुभद्राताईकडे आले. सुभद्राताई भूक लागली, देवाला सांगितलं ते टोपलीत फळं ठेवलेत कापून खा. जगाची भूक भागवणार त्याला कुठं भूक लागणार आहे. देवानं फळ नाही कापलं, बोट कापलं. सांगितलं सुभद्राताई खूप त्रास होतोय ग, पूर्ण अंगावरती रक्त सांडलेलं, थांब म्हणे आता जाते चिंदी घेऊन येते. सख्खी बहीण चिंदी शोधायला गेली, तिथून आली उद्धवाला घेऊन द्रौपदी मातेच्या द्वारामध्ये. आणि द्रौपदी माता सकाळी सकाळी सूर्य नमस्कार करत होत्या, तुळशीला पाणी घालत होत्या आणि सुंदर स्नान करून भगवान परमात्माचं भजन पूजनाचं ताट हातामध्ये. हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा राम हरे कृष्णा राम हरे कृष्णा. जगाच्या मालकाचा हातात हात पाहिला, अंगावरती सांडलेलं रक्त पाहिलं, हातातलं ताट खाली टाकून दिलं आणि धावत गेल्या. देवा अरे काय लागले बोटाला, डोक्यावरचा पदर खाली घेतला, चिंदी फाडली भगवंताच्या बोटाला बांधली. सख्खी बहीण चिंदी शोधायला गेली, आणली, मांडलेल्या बहिणीनं पदराची चिंदी केली. उद्धव सांगतात द्रौपदी तुला शास्त्र माहिती का म्हणे, सौभाग्यवती स्त्रीनं पर पुरुषाच्या समोर कधीच डोक्यावरचा पदर खाली पडू द्यायचा नका घेऊ, नका घेऊ, एवढं नका लाज. काय सांगितलंय, सौभाग्यवती स्त्रीनं पर पुरुषाच्या समोर डोक्यावरचा पदर खाली पडू देऊ नये आणि कधीच पदराकडून चिंदी फाडायची नाही का, आपल्या सौभाग्याला धोका असतो. पण द्रौपदी मातेनं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे, पटलं तर टाळी वाजवा. द्रौपदी माता सांगतात भगवान ज्याच्या करिता डोक्यावरचा पदर खाली घेतलाय, ज्याच्या करिता पदराकडून चिंदी फाडली ना, त्याच्याच तर हातात आहे म्हणे माझं सौभाग्य किती दिवस जिवंत ठेवायचं. माणसाला सुद्धा जगता आलं पाहिजे, अखंड भगवान परमात्माचं नामस्मरण. म्हणून तर जेव्हा दुःशासनाने वस्त्रहरण करावं, कोठी गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठी गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ कस कया लाविला, वेळ कस कया लाविला, दीननाथ ब्रीद सांभाळिया फुले, दीननाथ ब्रीद सांभाळिया फुले. जगाच्या मालकाने 999 धाग्याच्या बदल्यात 999 साड्या दिल्यात. जेव्हा साड्या संपल्या तेव्हा पितांबर सोडला. द्रौपदी माता म्हणतात देवा यायचंच होतं, एवढा वेळ लावला कशा करिता. भगवान परमात्मा म्हणतात माझा भक्त संकटात असताना कुठल्याच भक्ताला मी सोडून जातच नाही. अगं द्रौपदी होतो तुझ्या जवळ, पण तूच म्हटली कोठे गुंतलासी द्वारकेला नव्हतो म्हणे, पण तुझ्या बोलण्यामुळे द्वारकेला जावं लागलं. सांगण्याचं तात्पर्य आहे अनेको संकट आली पण तरी सुद्धा भगवान परमात्माचं नामस्मरण नाही सोडलं. म्हणून तर आम्हा हरीच्या दासा काही भय नाही, त्रिलोक्यामध्ये भय आणि भीती नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तोच भगवान परमात्मा दास म्हणून जीवन जगाल तर प्रत्येक संकटाचं निवारण करतो. कोणाच्या मागे उभा राहिला, कोणाच्या पुढे उभा राहिला, अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. हो 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 हो.
अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. भगवान परमात्मा कोणाच्या मागे उभा राहिला तर द्रौपदी मातेच्या, आणि भगवंत कोणाच्या पुढे उभा राहिला तर भगवान अर्जुनाच्या पुढे उभा राहिलेला आहे. तोही प्रसंग सांगेल. केसालाही धक्का लागत नाही आपल्या कधी. दास म्हणून जीवन जगाल तर अपघातात कधीच मृत्यू होणार नाही. अपघातामध्ये मृत्यू होत नाही का? एकच महामंत्राचा जाप करायचा आहे. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कारण माऊली ज्ञानोबारांनी सांगितलंय, भगवान परमात्माचं भजन करा, कुठलाच काळ तुमच्यावरती घात करत. नारायण हरी उच्चारण नामाचा, आणि तेथे कडी काळाचा रिग नाही. पण भजन यायला हवं की नाही? आता बऱ्याच जणी म्हणतील, ताई परमार्थ करायचं भजन करायचं म्हटलं करू म्हातारपणी. आताच कुठं आम्ही म्हातारे झालोत का? कीर्तनात बसलाय तुम्ही, माझ्या सहित कीर्तन संपेपर्यंत कोणाचं छातीत चमकल सांगता येते का? बोला ना. क्षणभंगूर नाही बरवसा, वारे सावाद सोडा मायाशा. काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा. राम राम स्मरा. आधी बऱ्याच जणी म्हणतील, ताई करू म्हातारपणी भजन. अल्पायुष मानवी देह, शब्द गणिले ते अर्ध रात्र काय. मध्ये बाला तू पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. राम राम स्मरा. आधी का आधी नाशिवंत देह जाणार सकळ. हा देह नाश पावणार आहे, कुचका आहे, सडका आहे, कधी जाईल सांगता येत. रामाचं भजन तोपर्यंत जोपर्यंत आत्माराम आहे. जर का आत्माराम निघून गेला मग लोक म्हणतात राम नाम. जोरात बोला, राम नाम जोरात. राम नाम राम नाम. श्री संत तुलसीदासांनी वर्णन केलंय पहा. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. श्रीराम जय राम जय जय राम. 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 योग्य वेळेत नामस्मरण करायचं. वेळ निघून गेल्यावर परमार्थ तरणा भाग्यवंत नटे हरी. भवसागर तरुण पार करायचा असेल तर तरुण हाच तरुण जाण्यास योग्य आहे. म्हणून जोपर्यंत आहात तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून, नाही ते जाताल मरून. लोक टाकते करून, म्हणून परमार्थ तोही योग्य वेळेत. कारण जवळ हे सगळं सिद्ध आहे. हातच चालावया पाय, तव तू आपले सोहित पाहे. तीर्थयात्रा जाये चुको नको, योग्य वेळेत सावध व्हायचंय. ज्या वेळेला राजा परीक्षितीने जरासंधानं अनितीने कमून आणलेला सोन्याचा टोप डोक्यात घातला, कलीनं प्रवेश केला, शमिक ऋषींचा अपमान घडला, शमिकांचे पुत्र शृंगानं श्राप दिला. पण शृंगानं श्राप दिल्याबरोबर राजा परीक्षिती विचार करत होता, 7 दिवसात उद्धार होईल कसा? आपल्याकडे सुद्धा 7 दिवस शिल्लक आहेत. शुकदेव महाराजांचं आगमन झालं. काळजी करू नको म्हणे राजा, अरे 7 दिवसात उद्धार होईल असा ग्रंथ, अशी कथा तुला सांगतो. पण ज्या लोकांना उपदेश करूनही त्यांना परमार्थ करणं होत नाही, त्यांच्याकरिता भगवान परमात्मा जाब विचारतात. क्या किया क्या किया क्या किया रे. काय सांगतात तुकडोजी महाराज? क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गवा दिया क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत को छोड़ा पीता है शराब रे. भगवान के नाम से मुंह मोड़ लिया. क्या किया? त्यासाठी सावध व्हायचंय. योग्य वेळेत भगवान परमात्माचं भजन, नंतर शक्य नाही परमार्थ करणं पहा. कारण म्हातारपणचा परमार्थ म्हणजे घराला आग लागल्यानंतर वीर खोदण्यासारखा आहे.
घराला आग कशी लागते? कानपूर लाईन खराब होणं म्हणजे घराला आग लागणं. एखाद्या बाबाला विचारा, बाबा अहो जेवले का? म्हातार म्हणतो झोपायचे आता. नाकातून गंगाजमुन वाहणं म्हणजे घराला आग लागणं. पायानं न चालता येणं म्हणजे घराला आग लागणं. डोळ्यानं व्यवस्थित न दिसणं म्हणजे, आता इथे किती जणांच्या घराला आग लागली ते काय प्रश्न विचारत नाही, पण ज्यांचे घर मजबूत आहे त्यांनी करावी तातडी परमार्थाची, परमार्थी करावी तातडी परमार्थी, परमार्थी करावी तातडी परमार्थी, परमार्थी करावी तातडी परमार्थी. संत समागमे धरावी यावडी, संत समागमे हो धरावी यावडी, हो 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 करावी तातडी परमार्थी, हो हो करावी तातडी परमार्थी. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. आता वेळ किती राहिला आपला? स्वराचा आवाज कमी करा. कोणी लावलं? हा. वेळ किती राहिला आपला? कीर्तनाचा नाही, तुमच्या आयुष्याचा विचार तुम्ही. आयुष्याचा वेळ किती राहिला माहितीये का? संतांनी वर्णन केलंय, साथ देते नहीं हो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. एक फन में बदलना पड़ेगा. एका क्षणात निघावं लागतं, त्याकरिता सावध व्हायचंय. भगवान परमात्माचं भजन करा, सर्व इच्छा मनोकामना संकल्पना पूर्ण होतील. देवाकडे आपण नवस करता की नाही महिला मंडळ? बरं मागून काय मागतो आपण देवाला? काय मागता तुम्ही देवाला? काय मागता? गाडी, बंगला, जमीन जुमला, प्रॉपर्टी, लेकरं, धन दौलत, या गोष्टी मागता की नाही? कोणी मागितलंय देवा तुझंच दर्शन होऊ दे मला? गड्याची शपथ घेऊन सांगा बरं कोणी? जेव्हा अर्जुन आणि दुर्योधन भगवान परमात्माकडे गेले, ज्या वेळेला अर्जुन दुर्योधन गेले आणि सगळ्यात पहिले देवानं सांगितलं, मनात आलं तर ज्ञानाच्या गोष्टी सांगलं, एकीकडून सैन्य एकीकडून मी एकटा. दुर्योधन म्हणे या बाबाजी कुठे नादाला लागता, याचं घेऊन काय करता? याला सैन्य घेतलं. आपली सुद्धा दुर्योधन बुद्धी, आपल्याला देवाकडून पाहिजे, देव कोणाला नकोय. पण सांगू तुम्हाला शेवटी विजय कोणाचा आहे? अर्जुनाचा आहे का? जगाचा मालक जवळ आहे. भगवान परमात्मा पाहिजे म्हणून कोणी मागत? बरं तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. गाडी, बंगला, जमीन जुमला मागा. देवाचा स्वभाव आहे, घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. देव देतो पण अगोदर घेतो. त्याला आवडतं काय? आवडे देवाची तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार. जीवाची आवड वेगळी, संताची आवड वेगळी, भगवंताची आवड वेगळी. लहान लेकराला आवडतं काय? आवडतं पैसे मागायला आवडतं, खोड्या करायला आवडतं. तुमच्या लेकरांना खोड्या कराव्या नवल नाही, भगवान गोपाल कृष्ण करतात. आणि खोड्या कराव्या जगाच्या मालकानी. गवळणी सांगतात, यशोदे गा तुला येईल राग, तुझ्या कानाला काही तरी सांग ना ग. यशोदे गा तुला येईल राग. माई ऐकत अजिबात नाही. किती गाण्याने सांगितले तरी शेवटी आईने सांगावं, खोड्या नको करू माझे बाबा, हो खोड्या नको करू माझे बाबा. लहान लेकराला खोडी करायला आवडतं. महिला मंडळ तुम्हाला साडी आणि सोनं आवडतं की नाही? सोनं. 65 वर्षाची म्हातारी मालकाला म्हणायची, बापेचं बाप अख्खं आयुष्य गेलं तुमच्यासोबत, पण मला कधीच नाही केला फुटका. काय म्हणी? मला नाही केला फुटका म्हणी. मालकाला राग आला, दुकानात गेला, 100 रुपयात 1 किलो सोनं. तुमच्याकडे आहे का? ज्याला कसल्याच प्रकारचा टॅक्स नाही, त्याचं नाव खरं खोटं ओळखायला येत नाही. पण ही होती बचत गटाचे अध्यक्ष. तुमच्याकडे आहे का बचत गट? इथले अध्यक्ष सोडून आमच्या तिकडचे सांगते. बचत गटाचे अध्यक्ष होती. मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नाला निघाल्या 4-5 जणी. 2-4 जणी मोठ्या मोठ्या घरच्या होत्या. कोणाकडे 2 तोळे, कोणाकडे 3 तोळे, कोणाकडे 4 तोळे, कोणाकडे 6 तोळे. हिच्याकडे 1 किलो होतं, पण सगळं खोटं. लग्नाला गेल्या, लग्न लागेपर्यंत चोरांचा डोळा नुसता यांच्या सोन्यावर.
चोरांनी सोनं पाहलं, चोर म्हणे आजी सोनियाचं दिन. जसं सोनं पाहिलं उड्या मारायला लागले. लग्न लागलं नाशी आड राणा त्यांची गाडी अडवली, चाकू दाखवला, उतरा खाली. सगळ्याजणी खाली उतरल्या. जे मोठ्या मोठ्या घरच्या होत्या का त्यांनी काढून दिलं, पण हे डुप्लिकेट होतं अध्यक्षाचं, तरी दीच ना. अशी हाणली चोरांनी. माराच्या भेनं दिलं काढून. आता काढून दिलं ग बसव की नाही हो महिला मंडळ. काढून दिल्यावर हिला भाषण करायची सवय, बडबड करायची सवय. अशी गेटपर्यंत गेले असते चोर. तिथपर्यंत जात नाही, ती पाठीमागून म्हणती जा म्हणे, जा घेऊन जा, 100 रुपयात सगळं आणलंय म्हणे. तिथून परत आले चोर आणि अशी हाणली. भलं गाडग्यासारखं तोंड सुजलं. आता तोंड सुजूस तर मार खाल्लं तरी ग बसाव की नाही, पण बडबड करायची सवय. हाणून हाणलं म्हणली मुडद्याने. हाणून हाणलं पण पप्याच्या बापापेक्षा कमीच हाणलं. आवड कोणाची काय असेल सांगता येत नाही. पुरुष मंडळाला आवडतं काय आवडतं, कडक इस्त्रीचे कपडे, कडक टोपी, आणि लईच पांढरे केस झाले तर तो विषय सोडा. संताची आवड, आवडी रूप, गुजरी सगुण, पाहता लोचन, माझ्या जीवीचे आवडी आणि पंढरपुराने गुडी. भगवंताला अखंड भक्तांना नामस्मरण केलेलं आवडतंय. ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण कराल, अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, काय करावी साधने फळ अवघेची येणे. जगाचा मालक कोणाच्या पुढे उभा राहिला. सुंदर प्रसंग सांगते, पुढे जाऊया. विठ्ठल विठ्ठल ज्या वेळेला महाभारताच्या युद्धामध्ये पितामह भीष्माचार्यांनी एका वेळेला प्रतिज्ञा केली की उद्या सूर्योदयापर्यंत पृथ्वी तलावरती एकही पांडव जिवंत राहणार नाही, निष्पांडवी पृथ्वी होईल. जगाच्या मालकानं प्रतिज्ञा ऐकली, भगवान गोपाल कृष्णाच्या पायाखालील जमीन हदरली. काय करावं? ज्या वेळेला ती प्रतिज्ञा पितामहांची मध्यरात्रीची वेळ झाली, द्रौपदी मातेला सोबत घेतलं. चाल म्हणे माझ्या सोबत. गड्याचं रूप धारण केलेलं पितामहांच्या कुटियापर्यंत आले. सांगितलं जा एक प्रदक्षिणा पूर्ण कर, बांगड्याचा आवाज कर, बोलू नको, फक्त दर्शन घे. प्रदक्षिणा पूर्ण केली, बांगड्याचा आवाज केला, द्रौपदी मातेनं दर्शन घेतलं. पितामहांनी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. एकदा नाही तीनदा. तिसऱ्या वेळेला द्रौपदी माता विचारतात, महात्मा हा आशीर्वाद या जन्माचा आहे की पुढच्या जन्माचा आहे? डोळे उघडून पाहिलं, पहिला प्रश्न केला, द्रौपदी अगं तुला घेऊन आलाय कोण? माझा गडी मला घेऊन आलाय म्हणे. द्वारावरती येऊन पाहिलं पितामहांनी. जगाचा रक्षण करणारा, जगताचं पालन करणारा भगवान गोपाल कृष्ण गड्याचं रूप धारण करून आलेला होता. सांगितलं, भगवान माझ्यासारखे कितीही पितामह झाले आणि कितीही प्रतिज्ञा केली, प्रत्येक भक्ताच्या मागे पुढे असे उभा असाल तर भक्ताच्या केसाला धक्का लागू शकत नाही. सकाळची वेळ झाली, पहाटेची वेळ झाली, आणि पहाटेच्या वेळेला जेव्हा अर्जुनाकडे आलेत तर अर्जुन घोरत होता. घोरणाऱ्या अर्जुनाला भगवान परमात्मा उठवतात, अर्जुना अरे उठ. भगवंता झोपू द्या ना म्हणे, साखर झोपेमध्ये आहे, झोप लागली नाही म्हणे. अर्जुना अरे उठ, पितामहांची प्रतिज्ञा ऐकली नाही का तू? काय बोलता म्हणे देवा, माझ्याच तर समोर प्रतिज्ञा केली तरी तुला झोप लागली रे कशी? माहिती जर झालं महिला मंडळ, उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत आपण मरणार, किती जणाला झोप येईन रात्रभर? बोला ना. पण अर्जुन घोरत होता. किती विश्वास असावा भगवंताच्या प्रती. देव म्हणतात, अर्जुना अरे तुला झोप लागली रे कशी? तुलाही माहिती तू पांडवांचे पैकी एक आहे, तूही मरणार हे तुला माहिती, तरी तुला झोप लागली रे कशी? अर्जुनानं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. अर्जुन सांगतो, भगवान आम्हाला जिवंत ठेवणारा जर जागा आहे तर आम्हाला जागा राहण्याची काय गरज? भगवान परमात्माच्या प्रती विश्वास असावा. काय लेट करंट येतो मला? 2-4 जणांनी टाळ्या वाजल्या म्हणून तुमच्या वाजल्या. पहा, मी का तुम्हाला पैसे मागितले का टाळ्या वाजायचे? आम्ही आधीच ठरवून आलेला लोड घेऊ नका तुम्ही. आता नाही, जेव्हा पटेल तेव्हा. भगवान परमात्मा कोणाच्या मागे उभा राहिला, कोणाच्या पुढे उभा राहिला, त्या भगवंताचं नामस्मरण करून जगाच्या मालकाला प्रार्थना करायची. मी पुढे म्हणते, टाळकरी शांत बसतील, सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणायचंय. एकच पकवाज. माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो. पुरुष मंडळ छंद, माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद,
काम करू आपण आता. एकदा मावशा म्हणतील महिला मंडळ, डोक्यावर पदर घ्या एकदा भजन होईपर्यंत. भजन होईपर्यंत डोक्यावर पदर घ्या. भजन झालं की काढून टाका परत. मालकाचं नाही ऐकत निदान माझं तर ऐका. वा हा ऐकलं माझं का वाईना ऐकलं तुम्ही. तोपर्यंत पुरुष मंडळ तुम्ही खाकरून खोकरून कशाला धार लावा. आवाज एक नंबर आला पाहिजे. जोरात म्हणायचं महिला मंडळ. मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी. मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी. पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत. जय हो. पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत. हा आता तुम्ही का बसा सगळे. तुम्ही लावली कशाला धार पुरुष मंडळ. आणि तुम्हाला हात जोडून विनंती, जीव गेल्यासारखं काय करू नका. एकतर आपली संख्या अर्धी बाहेर बसली. सगळ्यांनी जोरात म्हणायचंय श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय हो. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. जय हो जय हो. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. क्या बात है. वा टाळी वाजवा एकदा महिला मंडळासाठी जोरात. काय आवाज आहे तुमचा मावशा हो. जशा काय आग्या मोळाच्या माशा. पाठीमागच्या आजीबाई रेंज मध्येच नव्हत्या. कोपऱ्याला अशा टिकून बसलेल्या होत्या खांब्याला. आजी म्हणलं आजी म्हणा. आजी म्हणे मनात बर बाजल म्हणत आहे आता बंद करा. पण गोड आवाज आहे पहा तुमचा. त्या भगवंताचं भजन करायचंय का. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे. नाही रे नाही कुणाचे कोणी. जगाच्या मालकाशिवाय आपलं विठ्ठल विठ्ठल माझा माझा. त्याच्या पुढे देव पावयासी गेलो तेथे देव शिवण्या ठेलो. देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. हीच माझी हीच माझी हीच माझी सत्यवाचा. देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. हीच माझी हीच माझी हीच माझी सत्यवाचा. देव माझा मी देवा. देव माझा मी देवा. मी देवा. देवाचा. बरं वाटलं तुम्ही टाळ्या वाजवल्या तर. परवाच्या दिवशी कीर्तनात तुम्हाला सांगते मी गायन करायचे.
आणि एक म्हातारी नुसती कीर्तनात रडायची माझ्या. मी भजन म्हटलं की म्हातारी रडायची, शेजारीच्या गळ्यात पडू पडू रडायची. आता म्हटलं हिला झालं काय असं नेमकं रडायला. कीर्तन संपलं ना आजीने म्हणलं, आजी तुम्हाला काय झालं कीर्तनात एवढं रडायला, काही आवडलं का तुम्हाला कीर्तनातलं. काहीच नाही आवडलं म्हणजे काय. म्हटलं पण रडत काऊन होते तुम्ही, काही नातवाचा त्रास आहे का. अख्ख्या गावात माझ्या नातू सारखा नातू नाही म्हणे ताई, सोनेम पिवळा आहे. म्हटलं मग काही मुलाचा त्रास आहे का. परिसरातलं कोणतंच कीर्तन सोडत नाही म्हणे माझा पोरगा, एवढा हुशार आहे. म्हटलं जातो कसा, 2 लाखाची बुलेट गाडी त्याच्याकडं. म्हटलं मग काही पोरगा नोकरीला आहे का काय, काहीच काम करीत नाही. म्हटलं मग पेट्रोल टाकतो कसा, तेवढ्या कामाला तर लई हुशारी म्हणे. कीर्तन संपायच्या 5 मिनिटं आधी उठतो, दुसऱ्याच्या गाडीतलं काढतो ना आपल्या गाडीत टाकतो. म्हटलं पण रडायचं मेन कारण काय तुमचं, काय सांगू ताई तुम्हाला. तुमचं कीर्तन म्हणून मला कालच समजलं, यायची इच्छाच नव्हती तुमच्या कीर्तनात. तर जेवण करून दुसऱ्या मजल्यावर जाऊन बसले होते. पण 3 महिने झाले ताई 103 किलोची माझी गधड्यासारखी बकरी होती. शेतात घेऊन गेले बकरीला, आणि बकरीनं राधाकाचा गहू खाल्ला. बकरी अशी फुगून ताई आरडू आरडू मेली. तुम्ही कीर्तनात आ केलं की मला माझ्या बकरीची आठ. ते तुमची बकरी नाही मेली कोणाची. भजन आवडलं तर टाळ्या वाजवल्या पाहिजेत माणसानं. आता नाही, भजन आवडल्यावर देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. ज्या स्वरूपाचं चिंतन कराल भगवान परमात्मा जैसा केला तैसा होय, 10वे सोय धरुणी ते स्वरूप धारण करतो. कारण देवाची रूप अनेक आहेत. हरिहरा भेद नाही नका करू वाद. तुकोबाराय सांगतात ज्या स्वरूपाचं चिंतन कराल भगवान परमात्मा ते स्वरूप धारण करून प्रकट होईल, संकटाचे निवारण करेल. ज्या भगवान परमात्मामुळे आयुष्यभर सुखी समाधानी आनंदी आहोत. भजनही त्याच भगवंताचं करणार. तू कामने आसो सुखे
नि धा पदा रे नि धा पदा नि धा उगवी कोणे कभी कोड़े संकट दौलत खूब कमाई क्या हीरे क्या मोती इतना तो बस याद रखना कफन में जेब नहीं होती पत्नी हो पतिव्रता चाहे वह बेनूरी हो सलाह लेना भाई की चाहे उसमें बैरी हो राह चलना चाहे उसमें फेर और भोजन करना माता से उगवी यह कोड़े सारे गपा दानी रामा गरे 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 नीदा सा आ आ उगवी कोडे संकट संकट देव भागे कोड़े देव भागे तुका म्हणे असो सुखी गाऊ मुखे विठोबा. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार हात वरती घ्या. हात वर घ्या सर्वांनी.